मधीच गाडीचा झाला पचका, काय प्रॉब्लेम झाला काहीतरी ना हे झालं. क्लच दाबून चावी मारा, क्लच दाबून ब्रेक. नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो दादांनो. तर सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज आम्ही चाललो आजपासून गुंड वडगावला कांदे लागवडीसाठी. तर बघा इकडे अर्चना मावशीने आणले वडेपाव. आज आहे अर्चना मावशीचा बर्थडे. तर अर्चना मावशीला बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यांसाठी वडेपाव आणलेत. माझा कुठे आहे? तर या तुम्ही सगळे वडेपाव खायला. इकडे सगळे वडेपाव खायचं काम चाललेलं आहे बघा. बघा सगळे कसे वडापाव खायला तुटून पडलेत. इकडे बघा अर्चना मावशी डायरेक्ट पिशीच घेतली वडापावला. इकडे बघा आमच्या आजी वडापाव. चहा ते खाल्लं का? ते खाऊन अरे आम्ही पारायणाला बसलेले त्याच्यामुळे आम्हाला नाही खायचे. अय भाभी सावकाश का, नाही तर मिरची तिखट लागन तर का. आणि पाणी लगेच नाही मागायचं. इकडं आज उभी खायची. बघा ते काय की रसम चल रही है. खुद के ही मोदी खा रहे हैं और फिर से पन्नू ले रही है. इधर बुआ भी कर रही है. उसका बचपन का खेल अभी तेरी बुद्धि काय हुई नाही क्या? मला उलटी व्हायची तर मग आले इथे पिकअप मध्ये. उडत आहे म्हणून सगळ्यांनी असं तोंडाव घेतलंय. काही नाही घेतलं. तर गुंड वडगावला येऊन पोहोचलो आणि मग नंतर सगळ्यांनी आपापला युनिफॉर्म घालून घेतला बघा. आणि मग दुपारच्या नंतर आम्ही एवढं लावून घेतलं, इकडं लावलं आणि खालचं वावर पण तेवढं लावून घेतलं. आणि मग आता आम्हाला जेवायला सुट्टी झाली होती तर चला जेवायला. चला जेवायला झाली, जेवायची सुट्टी आता. तर जेवण झाल्यावर सगळं त्यांचं वावर लावून दिलं. त्यातले 2-3 सारे राहिले होते बघा. आणि मग नंतर आमची सुट्टी झाली कारण आम्हाला लांब जायचं होतं. त्याच्यामुळं आमची सुट्टी 5लाच होती. मग आम्ही इकडं काय बाया सगळ्या निघाल्या होत्या. कोणी एकमेकाच्या पुढं. बायांचं कसं असतं, गाडीत सांगायला घाई असती, उतरायला पण घाई असती. त्याच्यामुळं काही पुढं काही मागं अशा बाया आपल्या पिकअपमध्ये जाऊन बसायसाठी रेडी झाल्या होत्या. रस्त्याने निघता निघताच आमच्या गाडीला काय झालं काय माहिती, गाडीला गिअरच पडत नव्हता. त्याच्यामुळं मग आमचा ड्रायव्हर भाऊ मागं आला. तर ते मग बघत होते काय झाले काय नाही. मग नंतर आमची गाडी पण चालू झाली. थोडासा प्रयत्न केला त्यांनी, मग झाली चालू. तर रस्त्याने येता गाडी बंद पडली होती आणि मग झाली लगेच नीटवर का काहीतरी झालं होतं त्याला. मग नंतर चालू झाली. मग पार्लरमध्ये आलो पण तरी पण परत त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला. मग गावातच थांबलो. तर डाळ भाताचा नाही मसाले भाताचा कुकर लावलाय. तर मग म्हणलं आता काय करावं म्हणून म्हणलं मसाले भातच घालावा आणि मग मसाले भात लावला. तर मग असं आहे आता तिकडं कांद्याची लागवड चालू झाली. आता 2 दिवस सुट्टी घेतली कारण की 2 दिवस उद्या पोतीचा शेवटचा दिवस आहे आणि
दत्त जयंती आणि परादिवशी मिरवणूक आहे, त्याच्यामुळे 2 दिवस म्हणलं आता घरीच राहावा. म्हणून सगळ्या बायकांनी सुट्टी घेतलेली आहे. 2 दिवस आता आम्ही घरीच राहणार आहे आणि मग 2 दिवसांनी परत वडगावला परत जाणार कांदे लावायला. तर तिकडं पाटाखालचे लोक आता इथून पुढले गावरान कांदे लावतात, मग आम्ही गावरान कांदे लावायला तिकडं जातो. मग कसं आहे इथं मसलंय का आम्ही पण कांदे काटायला अजून तर नाही कोणाचे काटायला आले कांदे, पण आता चालूच होत्या. पण तिकडं कसं आहे 500ची नोट येते, डायरेक्ट 500 नोट पोरी खडखडीत. मग म्हणलं चला 500 जाऊ आपण. म्हणून म्हणलं चला आता काय घरी पण घर खर्च भरपूर लागतो आपल्याला, काही कुठून यायला जागा नाही आहे. आपलं काय शेतीतून जेवढं येईल तेवढं असंच असते, त्याच्यामुळं मग आपल्याला जावं लागत आहे कामाला. तर असा विषय, शेतीमध्ये काय सगळंच आपल्याला भेटतं आहे असं काय नाही, आणि आपली स्वतःची शेती नाही त्याच्यामुळं आपल्याला असंच काम करावं लागतं. तर मग असा विषय. तर चला आता भात शिजून झाला का आम्ही जेवून घेतो, आणि तुम्ही पण या जेवायला. मग तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? लाईक शेअर कमेंट, लाईक नाही केलं तरी चालेल, शेअर नाही केलं तरी चालेल, पण छान अशी कमेंट मात्र करीत जा. तुम्ही एक कमेंट केली ना म्हणजे मग मला जरा बरं वाटतं, आणि मला आहे ना म्हणजे पुढं व्हिडिओ परत बनवायला पण हे होतं, म्हणून मोटिवेशन भेटतं. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा. तुम्हाला जशी करायची तशी करा. आता काय प्रत्येकाच्या तर मनाचं मी नाही सांगू शकत नाही का, कुणी चांगली करू शकतं, कुणी वाईट पण करू शकतं, पण नक्की करा कमेंट. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट.